भारतात प्रथमच एका खासगी कंपनीतर्फे नुकतंच अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचे मोठे योगदान आहे। सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खवणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्या दृष्टीनं ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे। बंगळुरू स्थित पिक्सेल या खासगी कंपनीनं हे 3 उपग्रह बनविले आहेत। भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठवण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या इस्रो या संस्थेमार्फत पाठवण्यात आले होते। पण नुकतेच दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठवण्यात आलेले 3 उपग्रह भारताच्या पिक्सेल या खासगी कंपनीमार्फत पाठवण्यात आले। भारतात खासगी कंपनीमार्फत उपग्रह पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे। पिक्सेल कंपनीने अमेरिकेतील प्रख्यात स्पेस एक्स या कंपनीद्वारे हे उपग्रह अंतराळात पाठविले। या प्रकल्पाकामी पिक्सेल कंपनीची सुमारे 200 टीम कार्यरत होती। यामध्ये या कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर या क्रमांक 2च्या पदावर कार्यरत असलेल्या व मूळचे सोलापूरचे असलेल्या नीरज जनार्दन गाडी यांचे योगदान आहे। या कंपनीचे संस्थापक अवेस अहमद व क्षितिज खंडेलवाल हे असून सन 2019 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती। राजस्थानमधील बिट्स पिलानी येथे बीई मेकॅनिकल तसेच फ्रान्समध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये MS केलेले सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी हे सन 2022 मध्ये या कंपनीत प्रोडक्शन इंजिनियर या पदी रुजू झाले। अवेस अहमद व क्षितिज खंडेलवाल हे नीरज यांचे बिट्स पिलानी येथील बॅचमेट आहेत। हे विशेष, नीरज हे सोलापुरातील प्रसिद्ध शॉपॅक्ट कन्सल्टंट व अश्विनी सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक रामचंद्र गाडी यांचे नातू असून युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी जनार्दन गाडी यांचे चिरंजीव आहेत। पिक्सेल कंपनीत कार्यरत असलेल्या नीरज गाडी यांनी प्रोडक्शन इंजिनियर या नात्यानं उपग्रहाविषयी पारंगत असणाऱ्या सुमारे 50 जणांची टीम बनवून त्यांना मार्गदर्शन केले। नंतर उपग्रह तयार करण्याची प्रक्रिया बनवून त्या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले। उपग्रह बनविल्यावर कॅलिफोर्निया येथे जाऊन स्पेस एक्स या कंपनीच्या रॉकेटशी उपग्रहांची जुळवाजुळवही केली। हे 3ही उपग्रह अंतराळात यशस्वीपणे पाठवण्यात पिक्सेल कंपनीला यश आले, ज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक व अभिनंदन केले। एकंदरच नीरज गाडी यांचे या कामी असलेले योगदान सोलापूरसाठी भूषणावह मानले जात आहे। याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे।